नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी बघून घेऊ एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅप अप होती, बट हा जो इम्पॉर्टंट लेवल होता ह्याच्यामध्ये आणि ओपनिंग दिलेली होती. कालचा जो हा ट्रेंड होता, जो की क्लोजिंग करायच्या आधी आणि दिलेला होता, त्याला यांनी आज फॉलो केलेला आहे फर्स्ट कॅन्डलमध्ये. बट मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की फर्स्ट कॅन्डलमध्ये जर हा डाऊन साईडला जातोय तर आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे. इथे थोडा वेळ क्रिएट केल्यानंतर जेव्हा ब्रेकडाऊन देईल त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. आणि त्या अकॉर्डिंग यांनी प्रॉपरली जो क्लोजिंग लेवल आहे त्याच्याजवळ यांनी सपोर्ट घेतला, थोडीशी व्हॉलिटिलिटी क्रिएट केलेली आहे. जेव्हा हा अपसाईडला निघाला तर तेव्हा पण मी सांगितलेलं होतं की अपसाईडला आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे, कारण की हा जो सेलर आहे हा खूप स्ट्रॉंगली दिसत होता. प्रॉपरली आणि या लेवलवरनं शार्प सेलिंग दाखवलेली आहे. तर हा याची पोझिशन सिक्युअर करणार होता. त्या अकॉर्डिंग मी सांगितलेलं होतं की जोपर्यंत ही जी लेवल आहे या लेवलच्या वर प्रॉपरली एक WRCने क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला हे टार्गेट दिसणार नाही. आणि एक्झॅक्टली त्या लेवलला त्यांनी रिस्पेक्ट केलेला आहे. इथे थोडंसं लिक्विडिटी जनरेट करण्याचा प्रयत्न केला. जे पण वीक प्लेयर असतील त्यांना इन्व्हाइट केलं. भरपूर जणांनी इथे एंट्री घेतलेली असेल त्यांना ट्रॅप केलं आणि लगेचच डाऊन साईडनी मोमेंटम केलेली आहे. तर मी सांगितलेलं होतं की ही कॅन्डल आणि ही कॅन्डल ट्रॅप असू शकते, कारण की ही जर कॅन्डल डायरेक्टली वर निघाली असती आणि क्लोजिंग दिली असती तर मी लाईव्ह स्ट्रीममध्ये पण सांगितलेलं होतं की मी या कॅन्डलमध्ये एंट्री घेणार होतो. बट ही जी लेवल आहे ही याला क्रॉस करायला पाहिजे होती, त्यानंतर आपण एंट्री घेणार होतो. आणि जसं आपण एक्सपेक्ट केलेलं की हा ट्रॅप करणार आहे त्या अकॉर्डिंग यांनी प्रॉपरली ट्रॅप केलं आणि ही जी कॅन्डल आहे प्रॉपरली डाऊन साईडनी ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. कॅन्डल पण स्ट्रॉंग होती. प्रॉपरली हा जो रेंज होता याचं ब्रेकडाऊन होतं. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी SL लावलेला. याच्यामध्ये जे माझं टार्गेट होतं ते राऊंड नंबर होतं, जो की 48,000चा राऊंड नंबर होता, जो की मी तुम्हाला सांगितलेला पण होता. PDL जर याने क्रॉस केलं असतं तर भरपूर जणांचे इथे SL होते. तर स्पाईकमुळे ही जर कॅन्डल आहे तर ही तर मोठी बनणारच होती, कारण की भरपूर जणांची इथे SL असतील, भरपूर जणांचे या लेवलवर असतील. तर जेव्हा ते कट होतील तर ही जी कॅन्डल आहे ही जनरली अशाच प्रकारची कॅन्डल बनते, जे मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. तर प्रॉपरली आपण एंट्री घेतली आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये जे आपलं टार्गेट आहे जे की 48,000चं होतं ते आपलं डन झालं. बट एवढी मोठी कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर डायरेक्टली अशी रिकव्हरी येत नाही. तर आपण थोडं ट्रेलिंग करायचा वेट केला. जेव्हा इथे एक स्विंग क्रिएट झाला तर आपला जो SL इथे लावलेला होता तो आपण या स्विंगवर ट्रेल केलेला आहे. त्यानंतर जेव्हा डाऊन साईडला आला आणि आपलं ऑलरेडी टार्गेट जे आहे ते इथे डन झालेलं होतं, तर टार्गेट जवळ यांनी एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट केली. तर मी जो ट्रेलिंग आहे तो अजून टाईट केला, कारण की ऑलरेडी ही मुवमेंट झालेली होती आणि आजची जी मुवमेंट होती ती ही होती. तर चांगलं मोमेंटम झालेलं होतं आणि प्रॉफिट लॉक करायचं होतं. त्या अकॉर्डिंग मी ह्या कॅन्डलचा रेफरन्स करून जो SL इथे लावलेला होता तो ट्रेल करून याच्यावर लावला. आणि जेव्हा बँक निफ्टी इथे सपोर्ट घेतला आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये बुक झाला. आणि मी सांगितलेलं पण होतं की हा जो लेवल आहे हा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. तुम्ही जर थोडंसं मागे जाऊन बघाल तर इथे तुम्हाला दिसेल की क्लिअरली एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. त्याला त्यांनी प्रॉपरली दिवसभर रिस्पेक्ट केलेला आहे. पूर्ण दिवस एक रेंजमध्येच घालवलेला आहे आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे ऑलमोस्ट रेंजच्या जवळपासच दिलेली आहे. जेव्हा आपला जो ट्रेड आहे तो इथे बुक झाला त्यानंतर एक स्विंग क्रिएट केलेला आहे आणि इथे पुन्हा बाहेरना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला. तर मी सांगितलं की जोपर्यंत याच्या वर जाणार नाही तोपर्यंत आपल्याला बाईंग करायची नाही आहे. इथे फक्त हे लिक्विडिटी जनरेट करत आहेत. आणि आज तसंही फिन निफ्टीची विकली एक्सपायरी होती. जे बँक निफ्टी आहे ते फिन निफ्टीसोबत थोडं सिंकमध्ये राहतं, त्याला हे मॅनेज करत होतं. मी सांगितलेलं होतं यावेळेस आपली स्ट्रीम सुरूच होती तेव्हा मी सांगितलेलं होतं की जर या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर मार्केट आज कोणत्याही साईडला जाणार नाही आहे, टोटली या रेंजमध्ये फिरत राहणार. आणि जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन पण केलं तर जी क्लोजिंग देईल तर पुन्हा ही जी कॅन्डल आहे ती या रेंजमध्ये येऊन क्लोजिंग देईल. तर त्याच प्रकारे आज मोमेंटम दिलेली आहे. टोटली एका रेंजमध्ये होतं. इथे पण एक रेंज क्रिएट केलेली आहे, ब्रेकडाऊन दाखवलं त्यानंतर पुन्हा एक रेंज क्रिएट केलेली आहे. एंडिंगला थोडंसं डाऊन साईड मोमेंटम केलेलं आहे. बट ज्या प्रकारे आपण सेटअप अकॉर्डिंग ट्रेड करतो त्यामध्ये हे ट्रेड नव्हतं आणि ऑलरेडी आपला जो टार्गेट आहे तो इथे डन झालेला होता. तर त्यानंतर आपण ट्रेड घेतलेलं नाही आहे. तर सेटअप अकॉर्डिंग जो बँक निफ्टीचा ट्रेड होता तो आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एक्झिक्यूट केलेला आहे. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आणि त्यानंतर जेव्हा आपण इथे ट्रेल केलेलं होतं तर जेव्हा इथनं सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वर निघालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे आपला बुक झालेला आहे. त्यानंतर तर तुम्ही बघत आहे की टोटली एक रेंजमध्येच आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीची पण ओपनिंग स्लाइडली गॅपअप होती. यांनी प्रॉपरली या क्लोजिंग लेवलच्या वर ओपनिंग दिलेली आहे. मी इथे सांगितलेलं होतं की निफ्टीमध्ये बाईंग साईडला जर तुम्हाला जायचं असेल तर जोपर्यंत डे हाय क्रॉस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेड घ्यायचं नाही आहे. इथे तुम्हाला प्रॉपरली मी सांगितलेलं होतं की रिस्क रिवॉर्ड काढून ठेवा. इथे जर स्मॉल SL असला तर तुम्ही इथे ब्रेकआउटवर एक ट्रेड घेऊ शकता आणि डायरेक्टली या लेवलपर्यंत एक टार्गेट ठेवू शकता. पण जोपर्यंत डे हाय काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेड घ्यायचं नाही आहे, कारण की हा जो सेलर आहे मी सांगितलं ज्याप्रमाणे की हा खूप स्ट्रॉंग आहे. हायची पोझिशन प्रोटेक्ट करणार होता. त्या अकॉर्डिंग मी सांगितलेलं होतं की इथे बाईंग करायची नाही आहे. जो ट्रेंड आहे त्याला आपल्याला फॉलो करायचा आहे.
इथे आपल्याला एक ट्रेड मिळाला असता, बट ही कॅन्डल आणि बँक निफ्टीची कॅन्डल सेम होती. त्या अकॉर्डिंग आपण बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे आणि याला थोडंसं इग्नोर केलं, कारण की त्यामध्ये जो ट्रेड आहे आणि सेटअप आहे तो आपल्याला क्लिअरली दिसत होता. त्या अकॉर्डिंग आपण बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे आणि निफ्टीला थोडंसं इग्नोर केलं आणि इथे ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केला. ऑलरेडी आपला एक ट्रेड जो होता तो कंटिन्युअसली सुरू होता. त्या अकॉर्डिंग आपण निफ्टीला इग्नोर केलं आणि ज्या प्रकारे आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये डिस्कस केलेलं होतं की आता मार्केट यानंतर कुठेही जाणार नाही आहे. निफ्टीने पण या रेंजच्या वर ब्रेकआउट दाखवलेलं नाही आहे आणि या रेंजच्या खाली ब्रेकडाऊन दाखवलेलं नाही आहे. टोटली एका रेंजवरच होतं आणि जी क्लोजिंग दिली आहे ती पण रेंजच्या मध्येच आहे. थोडीफार अपसाईडला मोमेंटम दाखवली, बट तुम्ही जर लाईव्हमध्ये बघितलेलं असेल की जी मोमेंटम होती टोटली स्लो होती. तर अशा मार्केटमध्ये जनरली बाहेर तर प्रॉफिट्स करत नाहीत, बट जे सेलिंग साईड आहेत ते चांगले प्रॉफिट करतात. तर बाईंगचं आणि सेलिंगचं काय बेनिफिट आहे ते पण आज आपण लाईव्हमध्ये डिस्कस केलेलं आहे. ते तुम्हाला आज इथे प्रॉपरली समजलेलं असेल. तर सेटअप अकॉर्डिंग निफ्टीमध्ये आपला इथे एक ट्रेड होता, त्यानंतर तर हे कंटिन्यू केलेलं आहे. त्यानंतर तर टोटली एक साईडवेजमध्ये होतं आणि हा जो सेटअप होता हा आपण बँक निफ्टीमध्ये घेतलेला होता. तर त्या अकॉर्डिंग आज आपण निफ्टीला इग्नोर केलेला आहे. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघून एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:55 तिथे मी बँक निफ्टीचा 47,900चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 387 मध्ये आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:50 47,900चा सी तो झालेला आहे 221 मध्ये. तर दोन्ही इंडायसेसनी आज ट्रेड दिले, बट जे कन्फर्मेशन मला दिसलं ते बँक निफ्टीमध्ये चांगलं होतं. त्या अकॉर्डिंग मी बँक निफ्टीला आज एक्झिक्यूट केलेलं आहे. जर निफ्टीने थोडा वेळ थांबून जर ब्रेकडाऊन दिलं असतं तर मी निफ्टीमध्ये पण एक्झिक्यूट केलेलं असतं, बट डायरेक्टली दोन्ही इंडायसेस कंटिन्युअसमध्ये डाऊन साईडला आले. तर ऑलरेडी आपलं जे टार्गेट आहे ते बँक निफ्टीमध्ये डन झालेलं होतं. तर त्यानंतर आपण बँक निफ्टीला बुक केलं आणि निफ्टीला टोटली इग्नोर केलेलं आहे. आणि जेव्हा आपलं बुक झालं आणि त्यानंतर जे व्होलेटिलिटी क्रिएट झाली तर त्यानंतर तर मी सांगितलेलं होतं की आता मार्केट कुठेही जाणार नाही आहे, एका रेंजमध्येच ट्रेड करणार आहे. तेच दिवसभर मार्केटने केलेलं आहे, निफ्टीनी पण आणि बँक निफ्टीनी पण. आणि तुम्हाला पण मी मोमेंटम ट्रेड दिलेला होता जो की डाऊन साईडनी होता, तो पण तुम्ही चांगल्या प्रकारे बुक केलेला असेल. तर होप करतो की तुम्हाला पण लाईव्हमध्ये जे लर्निंग देतोय ते फायद्याची ठरत असेल. आणि अजून कोणाला पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये जुळायचं असेल आणि लर्निंग वाढवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये लर्निंग करू शकता. आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.